आज जो बुलढाण्यामध्ये दिल्ली येथे जो बर्बर हमला विद्यार्थ्यांवर करण्यात आला होता पोलीस प्रशासन आणि केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार, तर या संदर्भात जो पीस मार्क निघालेला आहे, तर या संदर्भात आपण काय सांगाल? असंवेदनशील सरकारला जागवण्याचा हा प्रयत्न देशाच्या प्रत्येक राज्यातून, प्रत्येक समाजातून, प्रत्येक शहरातून आणि प्रत्येक खेड्यातून चांगल्या प्रकारे होत आहे. हे सर्व होत असताना जेव्हा जेव्हा कोणी सामाजिक संघटन, काही विद्यार्थी आणि काही राजकीय संघटनसुद्धा असतील की जे सरकारच्या विरोधात स्वतः आवाज काढण्याचा प्रयत्न करतात, त्या सर्वांना यांनी जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं असंवेदनशील सरकार आहे. विद्यार्थी यांच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचं हत्यार नाही. महात्मा गांधीची फोटो, बाबासाहेबाची फोटो, गुलाबाचं फूल हे हाती घेऊन सर्व विद्यार्थी शांततेच्या मार्गाने तो मोर्चा काढून राहिले होते. तोही मोर्चा कशासाठी काढत होते? 20 दिवसापर्यंत आंदोलन उपोषण केल्याच्या नंतरही सरकार 20 दिवसामध्ये एकही चर्चेसाठी कोणी पाठवत नाही. त्यांना विचारत नाही आहे, देशाच्या भविष्याला विचारत नाही. बाबा तुम्ही इथे बसले, तुमची काय अडचण आहे? शेवटी सरकार हे मायबाप असतं आणि मायबापाची प्रतिक्रिया ही मुलांच्या प्रती येत असते. कदाचित चुकत असेल, परंतु मुलांना समजावणे आणि त्यांची समजूत काढणे मायबाप सरकारचं काम असते, अशी आपली संस्कृती म्हणते. नाही, पण इंग्रजांचं जे सरकार होतं त्यांच्यामध्ये उलट जास्त संवेदना होती. ते मायबापाचं फार जादा करत होते असं आपण म्हणू शकतो का? कारण हे जे सरकार आहे, आम्हाला जे स्वातंत्र्य भेटलेलं आहे ते केवळ आपल्याला सत्याग्रह ह्याच शस्त्रावर भेटलेलं आहे. परंतु हे सत्याग्रहाचं पण ऐकतलं हे आपण पाहू शकता. मागच्या पण जे अनेक घटना आहेत आणि परिस्थिती अशी आहे की शांततेनं जात असताना हे स्थानिक जे कोणी त्यांचं बल होतं, मग ते रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, पोलीस असेल, जे कोणी असेल, त्या लोकांनी स्वतः गाड्याच्या काच्या फोडल्या. आपण त्या फुटेजमध्ये पाहतो. जे काही अपराध केले, जे काही चूक केली, जो काही धिंगाणा सुरू केला, त्या धिंगाण्याला सुरुवात सरकारमधल्या लोकांनी केला, सरकारमधल्या सर्वांनी केला. जे विद्यार्थी त्या जंतर मंतरवरती बसलेले होते, तिथून संसद भवनाकडे चालले होते, त्यांनी कुठल्याही प्रकारचा अपराध केला नाही, कुठल्याही प्रकारचा गोंधळ घातला. त्यांनी जबरदस्ती सगळ्या गोष्टी केल्या. हे सगळं झाल्याच्या नंतर सभागृहामध्ये उत्तर देत नाहीत, इकडे भेटायला कोणी जात नाही, सभागृहामध्ये उत्तर देत नाहीत विरोधी पक्षाला. तेव्हा विरोधी पक्ष जेव्हा त्यांच्या घरासमोर प्रश्न उपस्थित करतो तेव्हा त्यांनासुद्धा जेलमध्ये टाकण्याचं काम हे सरकार करतं. या पद्धतीची आजपर्यंत लोकशाही आहे का ही? हा तर लोकशाहीचा प्रकार. हे सरकार ज्या पद्धतीनं वागते ना, लोकशाहीचं सरकार म्हणणं हे चूकच आहे असं मला वाटतं. नाही, जॉर्ज ऑरवेल जे एक विचारवंत होते, त्यांनी असं म्हटलं होतं का गांधीजी जर हिटलरशाही किंवा मुसोलिनीशाहीमध्ये असते तर त्यांना सत्याग्रह करता आला नसतं, त्याला केव्हाही उचललं असतं जे सरकार आज करते. तर तुम्हाला काय वाटतं? बघ, हे आता या सरकारमध्ये आता इथे पहा ना, एक ते शिक्षक आहेत, त्यांचं स्वतः कुठून तरी त्यांचं नाही साबळे, ते स्वतः एक ते तिरंगा झेंडा, भगतसिंगाची फोटो वगैरे सगळं घेऊन निघाले कोल्हापूरची. आणि ते निघाल्याच्या नंतर त्यांना रितसर जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेतली की मला दिल्लीला जायचं, मी एकटाच चाललो, आणि ते त्यांचा प्रवेश परिधान करून निघाले. त्यांना महाराष्ट्र पोलिसने रोखून त्याच्यावर एवढी जबरदस्ती केली की जबरदस्ती त्यांना गाडीमध्ये टाकून जेलमध्ये घेऊन गेले. बरं, हे जे आंदोलन आहे आता, म्हणजे हे ना सोनम वांगचुकचं राहिलेलं आहे ना त्या अभिजित दिपकेचं राहिलेलं आहे. आता हे जन आंदोलन बनलेलं आहे. भारतीय जनतेचं आंदोलन आहे हे. विषमतेच्या प्रती भारतीय जनतेचं आंदोलन आहे हे. या विषारी लोकांप्रती भारतीय जनतेचं आंदोलन आहे हे या हुकुमशहाच्या प्रती. आणि आज या आंदोलनाला पूर्ण देशाने, जनतेने हाती घेतलेलं आहे आणि जनताच याचं उत्तर चांगल्या प्रकारे काढू शकेल असं मला वाटतं. पण राहुल गांधीकडे ज्या अपेक्षेने सर्वजण पाहतात, समजा संपूर्ण भारतच पाहत आहे, तर त्यांची एंट्री थोडी लेट झाली इथे असं वाटते का? लेटचा आणि लवकरचा विषयच नाही. त्यांचा जिथे जो रोल असायला पाहिजे त्या ठिकाणी त्यांचा रोल त्यांनी अदा केला. विद्यार्थ्यावरती ज्या पद्धतीनं अमानुष हल्ला झाला, त्या विद्यार्थ्यावरती का अमानुष हल्ला झाला, त्यांचा काय अपराध होता ही विचारणा सभागृहात करत असताना सत्ताधारी लोक जेव्हा गोंधळ घालतात आणि विरोधकांना प्रश्नही विचारू देत नाही, त्यांचे 3च प्रश्न आहेत.
मुख्यमंत्री पंतप्रधानांनी माफी मागावी विद्यार्थ्यांची आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांनी राजीनामा द्यावा आणि ज्या लोकांनी अपराध केला त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे याच्याशिवाय दुसरं काही म्हणणं नाही. आता या 3 गोष्टीसाठी जर सरकार कुठेही तयार नाही तर सरकारला काय अपेक्षित आहे हेच कळत नाही. नाही, अखिल विश्वामध्ये आपण पाहतो की सर्व ज्या सामाजिक क्रांत्या राजकीय क्रांत्या ह्या युवकांनी केल्या आहे आणि आज भारतामध्ये सर्वाधिक युवक जे आहेत 50% हे युवक आहेत. तर आपल्याकडे अशी क्रांती का होत नाही आहे म्हणजे किंवा अशी क्रांती आता होऊ शकेल का? या JNG घडू शकेल का? मोठी क्रांती होण्याची ही नांदी आहे जी आणि येत्या या काही दिवसामध्ये सर्व देश आणि पूर्ण जग पाहिल देशामध्ये कशा प्रकारच्या सरकारच्या विरोधात क्रांती होते. आजही सरकारने या सगळ्या गोष्टीला चांगल्यापैकी जर सामोरं जाऊन त्याचं उत्तर काढतो म्हटलं तर काही अडचण नाही, परंतु सरकारची ही मानसिकता दिसत नाही. सरकार इतक्या अहंकार आणि आविर्भावामध्ये आहे त्यांना असं वाटतच नाही की आपण कधी याच्यामधून बाहेर होऊ. नाही म्हणजे ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्या गोष्टीचा त्यांना माज आलेला आहे. तर हा माज आज जो आहे, आज हे तमाम विद्यार्थी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र असेल, त्रिपुरा असेल, मिझोराम असेल, सर्व ठिकाणी हा माज उतरवण्याचं काम आता हे विद्यार्थीच करत आहे. JNG ही पूर्णपणे उतरलेली आहे. तेच म्हटलं पाठवायचं माझा